गावी गेलं की अण्णांना आम्हाला शेतात काय दाखवू आणि काय नको असं होतं. आम्हालाही गिरवलीला गेल्याशिवाय करमत नाही. किती वर्षाचं झाड आहे हे? 8 वर्षाचं. काय 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 केलं? फोटो काढले. अच्छा हा इथे. आणि ही फणस छान पण येतं. हा कुठला आहे? हा काफ आहे ना, एक काफा. नंबर आहे खायला. काफा. हा असा गिळगिळीत नसतो हा फणस खाताना. काय आहे ना का? टिकला पाहिजे ना गेल्या वर्षी. हा ना गेल्या वर्षी पाऊस होता. लई निघतो मोठा. मुळांची उंची पण वाढली आहे झाडांची. अण्णा हे पानं का नाही काढत आपण? ही पानं गारवा राहण्यासाठी ना? गारवा आणि हे पण शोषून घेत असेल ना पाणी. काय ते म्हण ग गाणं. हे चिंचेचे झाड. ते वाटेन चाललं लोकांनी चिंच झाड पाहिलं का पाणी सुटत आहे तोंडाला चिंच. मध्ये तारेचं कंपाऊंड आहे. थांब. हा कुठला आंबा आहे? ह्याला पण आलाय मोहर. हा आणि हा पण शेजारचा पण हापूस आहे. अच्छा. हा ह्याला मोहर आलाय चांगला ना. हा हा ही सांबराचं पायी. इथे सांबर येतो. हे काही मोठं वजनदार आहे, त्याचे पाय किती गोष्ट वजनदार सांबार. वरती इकडे डोंगर आहे ना. हा इथं केशर आहे. हा केशर आहे. चिकूचं झाड आहे. चिकू कुठे? चिकू आले आले. थांबा. हापूस झाला, केसर झाला, तोतापुरी आंबा. केशरी आणि तोतापुरी. हा तोतापुरी आंबा आहे आणि हा केशरी. एक मिनिट. म्हणजे अशा कलम आहे का? हा केशरी. हा इकडचा केसर आणि हा तोतापुरी. हा ओके. केशरी खाली. अच्छा. हा हा काय हापूस आहे इकडे. इकडे लगेच हापूस आहे. 150 झाडं असतील ना हा आंब्याची. आंब्याची. अशी आधी मध्ये मध्ये लावलेली आहे ना. नाही आमच्या सगळे बांधले नाही. बांधाने आंबे लावले सगळे. तू सपोज कॉलेजला असतीस आता तर तू ह्या झाडांखाली येऊन अभ्यास केला असता ना. हा नव्हती यावर्षी यंदा बांधले. 10वीचा सगळा अभ्यास झाडांखाली केलाय. आणि हे सगळ्यात गोड जांभळी. हा हे तुम्ही नंतर लावलेलं ना. हे गोड काय? हे सगळ्यात मोठं जांभळी. हे सगळ्यात मोठं जांभळाचं झाड आहे. याला मोठमोठे आणि लांब लांब निघत अच्छा. हा लांब येतात आणि मोठी. ह्याला लांब मोठी आणि ह्याला सगळ्यात गोड जांभळं येतात. आता ते जांभळाच्या सीझन मध्ये येऊन जांभूळ खाऊन बघायला लागेल. झाडांचं वजन वाढलंय ना त्याच्यामुळे त्यांना लोखंडाचा असा आधार दिलाय ना. इथे हे लोखंड आहे. फांदीला आधार दिलाय. हा हे तेच तुम्ही तिकडून किती झाडे एकच. हा ते आपण तिकडून बघितलं. अरे बापरे. हा हे हा थांब 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 आपण बघूया. ह्या जांभळाला सगळ्यात लांब आणि लांब मोठं सगळ्यात टपोर लांब असं ह्या एकाच झाडाला जांभूळ येतं. हे जर बघितलं तर ह्याचा खूप मोठा पसारा आहे. इकडे पण फांद्या आणि ह्या फांद्यांना आधार पण दिला इथे. जांभूळ होती आणि ज्यावेळेला त्याला जांभूळ आली त्यावेळेला जांभुटी दिसली.
मग ते कट केलं इथून. अच्छा, ही जांबुटी होती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रोपं आणलेली त्यावेळेस हे एकच रोप जांबुटीचं निघालेलं. आंबोटी आले त्याला, मग ते कट केलं आणि इथं त्याला कट केलं. याच झाडांचे कलम केले हे इथं. हा, इथं कलम केलंय ना. आणि त्याला यावर्षी भरपूर बार आलाय मोर. हे कधी किती वर्षांपूर्वी केलं याला? 6 वर्ष नाही, जे कलम केलं ते कलम कधी केलं? 6 वर्षापूर्वी. 6 वर्षापूर्वी केलं. हा, आणि आपली जवळजवळ 10 वर्षाची बाग आहे ना ही. नाही, आता 12 वर्ष. 12 वर्षाची बाग आहे. हा. आता याला छान जांभळं येतात कलम केल्यानंतर ना. खूप चांगली वर आले आहे ना. जाम आहे ना. लई बार आलाय, लई बार आलाय आता. हे आवळाचं येते. हे आवळा, पेरू, पण महिन्यात ना 2 वेळा. हा, महिन्यात ना 2 वेळा पाणी. भूतांशी लावलीत ना. आवाकाडो हे मँगोस्टीन आहे, हनुमान फळे. हा, अच्छा. हा, आणि रामभूतांची 50 हुंडे आहेत इथे. आणि हे इथं ड्रॅगन फ्रूटचं लावलं 200 झाडं. अरे बापरे, 200 झाडं. याला आता करायचं मंडप म्हणजे ते कव्हर कर. अच्छा, हा, ते हे केलंय. लाल व्हरायटी. अच्छा. हा. याचं कंपाऊंड जवळ आणि ते रामभूतांच्या हुंडे आहेत. ह्या ज्या आहेत ना ह्या वाल्या. आणि ते मोठं झाड दिसते आवाकाडोचं आहे ते. कोणतं? हा, हे एकच. आवाकाडो ते. अरे बापरे, हो का? ते लय आणि महाग हनुमान असते. फळे इथं मध्ये. अच्छा. हे हनुमान फळ ना. हे हनुमान फळ ना अण्णा. हे हनुमान फळ आहे. आणि त्याच्या बाजूला जे आहे हे अवोकाडो. इथं कांद्याचं शेत आहे. हे बाजूला ड्रॅगन फ्रूटची झाडं लावलेली आहेत इथे. याला बहुतेक. अच्छा, हा काय? हा. आकाश काय जेवला तू? काय खाल्लं तेच काय खाल्लं तू? हा, रातची कुठली भाजी होती? नाही, रातची भाजी कुठली होती? रातची कुठली? हा, कुठे दाखव बेसन. संपलं पण बेसन. आम्हाला वाटलं आम्हाला ठेवलं. मग ह्याच्यात काय? अरे तू जेवायला का नाही आला खाली? रातचं बेसन एवढं टेस्टी होतं. अरे नाही, मग ह्याच्यात काय? ह्याच्यात बेसन असेल बघ. बेसन संपलं. मग ह्याच्यात काय? डाबा उचकून दाखव ना. शूटिंग करते ती. काहीच नाही संपलं. मटन आहे का? मग रात्री मटन खाल्लं का बेसन खाल्लं. मग हे मटन कोणी खाल्लं? आजी नाही. अच्छा, हा का? तू नाही खात का मटन? मी असं मन झालं तर खात नाही खात. अरे तुला भात. दीपा मावशी पर आरशात बघते ना, आईला म्हणते मला अजून दाढे मिशा नाही आल्या. एवढे किती वर्षाचा आहे हा? किती वर्षाचा? 14. मग येतील पुढच्या वर्षी दाढी. वादळामुळे आवळाचं झाड या ठिकाणी पडलं होतं, पण त्याला आता परत पालवी फुटली आहे. त्या झाडाला आधारसुद्धा दिलेला आहे. खूप दिवसांनी खरं तर शेतावर आम्ही बापलेकींनी असा फेरफटका मारला आणि हे क्षण आम्ही आमच्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवले. खूप सारे फोटोज काढले, खूप सारे व्हिडिओज काढले. असाच पुन्हा एकदा एखादा कुठे फार्मचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. आणि हो, चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.